पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा ऐतिहासिक विक्रम नोंदवल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी सिद्धेश्वर मंदिर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामुदायिक महाआरती करण्यात आली। यावेळी भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेवक, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकासाची नवी उंची गाठली आहे। पायाभूत सुविधा, उद्योग, तंत्रज्ञान, संरक्षण आणि जनकल्याणकारी योजनांच्या माध्यमातून भारताची जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण झाली आहे। मोदी यांच्या नेतृत्वामुळे देशाचा आत्मविश्वास वाढला असून विकसित भारताच्या दिशेने वाटचाल अधिक वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। आपण सगळेजण पाहतोय मोदीजींच्या यशस्वी कारकिर्दीला आता 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि देशातला सगळ्यात कणखर पंतप्रधान, देशातला सगळ्यात विकासाभिमुख पंतप्रधान, जनसामान्यांना बळ देणारा, जनसामान्यांना समजून घेऊन ताकद देणारा आणि या देशाला एक विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प घेऊन काम करणारे पंतप्रधान आज देशामध्ये काम करतात, याचा आपल्या सगळ्यांना मनापासून आनंद आहे। आज आम्ही सगळेजण सिद्धरामेश्वराचं दर्शन घेतलं मोदीजींच्या यशस्वी कारकिर्दीच्या अनुषंगानं आणि सिद्धरामेश्वराला साकडं घातलं की मोदीजींच्या उर्वरित आणि भविष्यातल्या कालखंडासाठी सिद्धरामेश्वरानं मोदीजींना आशीर्वाद द्यावेत आणि हा देश आणखीन मजबूत करण्याची ताकद सिद्धरामेश्वरानं मोदीजींना द्यावी, अशा पद्धतीचं साकडं आम्ही सगळ्यांनी मिळून सिद्धरामेश्वराला घातलेलं आहे। त्यामुळं आज देश सगळ्या क्षेत्रामध्ये वेगाने प्रगती करतोय, दळणवळणामध्ये प्रगती करतोय, उद्योग क्षेत्रामध्ये प्रगती करतोय। आज युवकांच्या हाताला काम मिळावं म्हणून IT क्षेत्रामध्ये आणि सगळ्या क्षेत्रामध्ये देश आज प्रगतीकडे जात असताना आज देश एक मजबूत देश म्हणून पुढे येतो। आज आपण पाहतो देश संरक्षणाच्या बाबतीत सुद्धा स्वयंपूर्ण व्हावा अशा पद्धतीचा संकल्प करून मोदीजी काम करतायत। त्यामुळं शेतकरी, युवा, कामगार आणि उद्योजक या सगळ्यांना केंद्रबिंदू मानून आम्ही मोदीजी काम करतायत आणि आज विकसित भारत एक मजबूतीनं, ताकदीनं जगाच्या समोर येतोय। मोदी यांच्या विक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत उपस्थितांनी घोषणाबाजी केली। सिद्धेश्वर मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। भाजपच्या प्रगतीपथ अभियानाच्या माध्यमातून आगामी काळात विविध जनसंपर्क व सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली।